कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे। येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत 24 तासात 1.5 फुटाची घट झाली असल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे वारणेचा धोका कायम आहे। दरम्यान जिल्ह्यातील आणखी 1200 नागरिकांना स्थलांतर करण्यात आले तर 17 घरांची पडझड झाली आहे। जिल्ह्यातील 6 राज्यमार्ग, 21 प्रमुख जिल्हा मार्ग आणि 19 ग्रामीण मार्ग अद्याप पाण्याखालीच आहेत। गेल्या 8 दिवसांपासून कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती। सांगली येथील आयर्विन पुलावर पाण्याची पातळी 40.5 झाली होती। कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली होती। मात्र शनिवारी आणि रविवारी सांगलीकरांना पावसाने दिलासा दिलाय, त्यामुळे नदीची पाणी पातळी शनिवारी स्थिर होती। कोयना धरणात 84.33 टीएमसी पाणी साठा आहे तर धरणातून 32,100 क्युसेक विसर्ग कायम आहे। चांदोली धरणात 29.53 टीएमसी पाणी साठा आहे, धरणातून 16,976 क्युसेक विसर्ग सुरू आहे। तरी देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रविवारी सकाळपासून घट होत चालली आहे। कराड येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 24 तासांत 3 फुटांनी कमी झालेली आहे, तर बहे येथे 1.5 फुटाने आणि ताकारी येथे 5 फूट, बिलवडी येथे 3.5 फूट, तर सांगली येथील आयर्विन नदीवरील पुलाच्या पाण्याची पातळी ही 1.5 फुटाने उतरली आहे। सकाळपासून तासाला इंचाने पाणी पातळीत घट होत चालली आहे, त्यामुळे सांगलीकरांना आता दिलासा मिळाला आहे। कवटेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी आणि केरेवाडी येथे 3 ठिकाणी अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी शनिवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकलाय। दरोडेखोरांनी कुऱ्हाड, चाकू आणि काठीने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे। कवटेमंकाळ पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग केला। चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे। यावेळी रात्री गस्तीवर असणाऱ्या उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी चोरट्यावर गोळीबार केला। पोलिसांनी केलेल्या पाठलागीनंतर एका चोरट्यास पकडण्यात यश आले। 4 शिट्या शिंदे असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात केरेवाडी येथील हिराबाई कोळेकर या गंभीर जखमी झाल्या आहेत। चोरट्यांनी केरेवाडी येथील कोळेकर व दिगंबर करे, आरेवाडी येथील विजय बाबर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून 3,50,000चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे। पोलिसांना केरेवाडी ते आरेवाडी दरम्यान रस्त्यालगत घरात चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नियंत्रण कक्ष उपअधीक्षक यांना फोनवरून माहिती दिली। तातडीने रात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस लवाजमा घेऊन केरेवाडी येथील घटनास्थळी जमा झाले। त्यावेळी अज्ञात चोरटे आरेवाडी येथील रस्त्यालगत चोरी करत असल्याचं दिसलं। त्यावेळी उपअधीक्षक गिल्डा दाखल झाले। चोरट्यांनी पोलीस येत असल्याचं पाहून 2 मोटरसायकलीवरून 6 चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्ग गाठला। पोलीस चोरट्यांचा पाठलाग करत होते। कुची ते नरसिंहगाव दरम्यान एक मोटरसायकल रस्त्यावर पडली। पोलीस पाठलाग करत असल्याचं समजताच 3 चोरट्यांनी शेतात पळ काढला तर एक मोटरसायकल सांगलीच्या दिशेने गेली। आपल्याला पोलीस पकडणार हे लक्षात आल्याने दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली। यावेळी स्वसंरक्षणार्थ प्रणिल गिल्डा यांनी गोळीबार केला आणि पोलिसांनी जीवाची पर्वा न करता झडप टाकून 4 शिट्या शिंदे या सराईत चोरट्यास पकडले। सुमारे 2.5 ते 3 तास हा पोलिसांचा थरार सुरू होता। सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये शिक्षकांचा राडा झालाय। इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी शिक्षकांनी एकमेकांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली। त्यामुळे काही काळ सभेत गोंधळ झाला होता। विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षण सेवकांनीच सभेत एकमेकांची कॉलर धरल्याने शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना सांगलीत घडली आहे। सांगली शिक्षक सेवक सहकारी सोसायटीची 91वी वार्षिक सर्वसाधारण सभा माधवनगर रस्त्यावरील डेक्कन हॉलमध्ये पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विशाल शिंदे होते। शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या शिक्षण सेवक सोसायटीच्या सभेत सुरुवातीपासूनच गोंधळ निर्माण झाला होता। यामध्ये मागील सभेतील विषयाच्या मंजुरीचा मुद्दा उपस्थित होताच सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि सभेच्या पुढच्या बाजूस सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही सदस्य आमने-सामने आले आणि त्यामध्ये धक्काबुक्कीला सुरुवात झाली। वाद विकोपाला गेल्यानंतर सभेत शिक्षकांनी एकमेकांची कॉलर धरून धक्काबुक्की केल्याने काही काळ सभेत गोंधळ निर्माण झाला होता। मागील सभेतील विषय मंजुरीवरून सोसायटीच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली। सभेत उपस्थित असणाऱ्या शिक्षक सदस्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला। शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे आणि शिस्तीचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी भर सभेत असा प्रकार केल्याने शिक्षक पेशाला काळीमा फासलाय। विरोधी गटाकडून सुधाकर माने, रतन कुंभार, संजय पवार, तानाजी पवार आदींनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली। पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये आरोग्य कॅम्प घेण्यास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना विरोध केल्याने तणाव वाढला। सत्ताधारी भाजपच्या मंडळींनी दबाव तंत्र वापरलं असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला। दरम्यान वाद टाळण्यासाठी वीरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी चर्चा केली। दोन्ही अधिकाऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढला।
गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे सुमारे 400हून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। पूरबाधितांना नियमित तपासणीसह मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार रुग्णांना विशेष सेवा देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली। या कॅम्पबाबत महापालिका पातळीवर काही अडथळे येत असल्याने वातावरण ताणलं। अधिकाऱ्यांनी खाजगी कॅम्प नको तशी भूमिका घेतली होती। यामागे राजकारण केलं जात असल्याचा आरोप फाउंडेशनतर्फे करण्यात आला। वीरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना याबाबत माहिती देत आरोग्य सेवेत राजकारण नसावे अशी विनंती केली। त्यांनीही सर्व सहकार्य केले जाईल असा शब्द दिला, परंतु आज सकाळी 17 नंबर शाळेत वाद उफाळून आला। आरोग्य सेवा द्या मात्र फलक लावायचा नाही असं काहींचं म्हणणं होतं। त्यावर वीरेंद्र पाटील यांनी यासाठी कुणाचा दबाव आहे का, आमचा फलक लागला म्हणून कुणाचे नुकसान होणार आहे का, महापालिका या काळात लोकसेवा महत्त्वाची मानते की राजकारण, ज्यांनी दबाव टाकला आहे ते महापूर काळात कुठे आहेत, दुचाकीवरून फिरून मदत उभी राहत नाही, त्याला पुराच्या पाण्यात उतरावं लागतं अशा शब्दात उत्तर दिलं। महापालिकेची संपूर्ण यंत्रणा उत्तम काम करत आहे, त्यांनी राजकीय दबावाला बळी पडू नये, या काळात उभी राहणारी सर्व मदत महत्त्वाची आहे अशी भूमिका पृथ्वीराज पाटील यांनी मांडली। अखेर कॅम्पला परवानगी देण्यात आली। बँका, सहकारी संस्थांमध्ये सोने तारण कर्जामध्ये घोटाळे होत असल्याने सांगली सॅलरी अॅनर्स सोसायटीत सोने तारण कर्ज योजना सुरू नये अशी मागणी सभासदांनी सर्वसाधारण सभेत केली आहे। त्यामुळे सोने तारण कर्ज योजनेचा विषय फेटाळून लावण्यात आला। सांगली सॅलरी अॅनर्स सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मोरेश्वर रामदासी यांच्या अध्यक्षतेखाली भावे नाट्य मंदिरात पार पडली आहे। स्वागत आणि प्रास्ताविक करताना मोरेश्वर रामदासी यांनी संस्थेला 10 कोटी 33 लाख रुपयांचा नफा झालाय, तर आर्थिक वर्षातील कामाचा आणि स्थितीचा आढावा सादर केला। अहवाल सालात सभासद वाढीसाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत, थकबाकीही वाढली आहे, जवळपास नफ्या इतकी तरतूद थकबाकीसाठी केली जाते असा आरोप विरोधकांनी केला। भाग भांडवलही वाढलं नाही, कर्जाचं प्रमाण का वाढत नाही असा आरोप बजरंग कदम यांनी केलाय। मात्र चेअरमन रामदासी आणि संचालक गणेश जोशी यांनी केलेल्या कामाची माहिती, थकबाकीचं कारण, वसुलीसाठी केलेले प्रयत्न याची माहिती दिल्याने सभासदांनी टाळ्यांनी स्वागत केलं। सभेत सभासदांसमोर येऊन संस्था आणि सभासद हिताचा कळवळा दाखवणाऱ्यांनी सत्ता असताना संस्थेची जागा कवडीमोल दराने भाड्याने दिली, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान सभासदांचं होत आहे। ही रक्कम तत्कालीन संचालक सत्ताधाऱ्यांकडून वसूल करावी अशी मागणी DG मुलानी यांनी केली आहे। त्यांचा रोख बजरंग कदम यांच्याकडे होता। झाकीर हुसेन चौगुले यांनी जमा खर्च सादर केला। तासगाव अपहार 17 वर्ष प्रकरण, अपहाराची रक्कम प्रकरणी काय कारवाई केली असा सवाल केला। संचालक शक्ती दबडे यांनी चालू वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले। शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत 28 जुलै रोजी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे गुप्त मतदान संपन्न झालं। या मतदानासाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान करण्याचं आवाहन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने केलं होतं। त्यानुसार गावातील महिलांनी बाटली आडवी करण्यासाठी पुढाकार घेत मतदानासाठी रांगा लावल्या। ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने घरोघरी जाऊन महिलांना प्रबोधन करण्यात आलं होतं। महिला ग्रामसभेत दारूबंदीसाठी महिलांच्या वतीने ठराव घेण्यात आला होता। यावेळी दारूबंदीसाठी महिलांच्या वतीने 1000हून अधिक महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सह्यांची पडताळणी घेण्यात आली। त्यामध्ये 579 महिलांच्या सह्या वैध ठरल्या। त्याच अनुषंगाने पुढचा टप्पा गावामध्ये दारूबंदीसाठी गुप्त पद्धतीने मतदान आज सकाळी 8 ते 5 या वेळेत पार पडलं असून येथील महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या दिसते। तब्बल 15,20,000ची रोकड चोरीला गेल्याने पोलिसांनी हा गुन्हा गांभीर्याने घेऊन तपासाची चक्रे गतीने फिरवली। या तपासात ज्याने चोरीची फिर्याद तोच चोर असल्याचं समोर आले। भाच्याने विश्वासाने ठेवायला दिलेली रक्कम खर्च करून ती परत द्यायला लागू नये म्हणून स्वतःच्याच घरात चोरी करून त्या चोरीची फिर्याद देणारा किरण सीताराम कुंभार याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 10,60,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। कडेगाव तालुक्यातील वांगी येथे ही घटना घडली होती। घरात अज्ञातांनी चोरी करून 15,20,000ची रोकड लंपास केल्याची फिर्याद किरण कुंभार याने चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दिली होती। या चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक पोलीस पंकज पवार, सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांचं एक पथक तयार केलं होतं। पथक तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत होते। त्यावेळी पथकाला ही चोरी किरण कुंभार यानेच केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली। तसेच ती रोकड त्याने घरातच लपवून ठेवल्याचीही माहिती मिळाली। पथकाने कुंभार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली। यावेळी कुंभार याच्या भाच्याने ती रोकड विश्वासाने काही दिवस घरात ठेवण्यासाठी दिली होती। तसेच त्यातील काही रक्कम कुंभार याने खर्च केली होती। ती रक्कम भाच्याला परत द्यायला लागू नये यासाठी ती रक्कम घरात लपवून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरात चोरी झाल्याची तक्रार चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दिल्याची कबुली करण्यात दिली आहे।
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली. पुराचं पाणी जसं ओसरू लागलंय तसं महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगली येथील वॉर्ड क्रमांक 12, 13, 14 व मिरजेतील वॉर्ड क्रमांक 5 आणि 20 मध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी 1218 कर्मचारी आणि 200 वाहने कार्यरत आहेत. पुराचं पाणी ओसरू लागल्याने पूर ओसरलेल्या भागात तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी आरोग्य विभागाला दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने टीम देखील तयार केल्या आहेत. पूर ओसरल्यावर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येते. पूरबाधित भागात पूर ओसरताच स्वच्छता मोहीम जोमाने सुरू केली आहे. सांगली येथील प्रभाग क्रमांक 12, 13, 14 आणि मिरज येथील प्रभाग क्रमांक 5 आणि 20 मध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या नियंत्रणात मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर, अनिल पाटील यांच्या देखरेखीखाली सर्व टीम कार्यरत आहेत. या स्वच्छता मोहिमेसाठी 1218 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम होणार आहे. शिवाय महापालिकेच्या 200 वाहनांचा वापर होणार आहे. तर 20 ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्यात येणार आहे. शिवाय पावडर देखील टाकण्यात येणार आहे. पुराचं पाणी साठलेल्या ठिकाणी निचरा करण्यासाठी सेक्शन व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथील 8 ते 9 हजार नागरी वस्तीच्या जनतेसाठी वारणा नदीच्या काठावर पाणी पुरवठा जॅकवेल आणि वीज पुरवठा वारणा नदी काठाला आहे. गेले 7 ते 8 दिवस चांदोली धरण परिसरामध्ये संततधार अतिवृष्टीचा पाऊस होत असल्याने वारणा नदीला महापूर आला. यामुळे वारणा नदीच्या काठावरील वीज पुरवठा तसेच पाणी पुरवठा खंडित झाला होता. महावितरणाचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी ऐतवडे खुर्द यांच्या सहकार्याने वारणा नदीच्या पुराच्या पाण्यात नावेतून जाऊन बंद पडलेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलाय. तसेच ज्या ठिकाणी पुराचं पाणी जास्त आहे त्या ठिकाणचा वीज पुरवठा बंद करून उर्वरित एजी लाईन चालू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता वाढवण्यासाठी इको क्लबची निर्मिती केली आहे. देशात बदल घडवायचा असेल तर तो बदल आजची तरुण मुलेच घडवून आणू शकतात. त्यासाठी मुलांनी समतोल जीवनाकडे वाटचाल करावी आणि निसर्गानुसार बदल असावा असे प्रतिपादन सरपंच रमेश मदने यांनी केले. चिंचणी अंबग येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव 7व्या दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या मदत कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुढे मार्गदर्शक म्हणून शून्य कचरा व्यवस्थापनाचं महत्त्व सांगताना मदने म्हणाले, घरातील कचरा घरातच वर्गीकरण करून ओला कचऱ्यापासून खत निर्मिती आणि प्लास्टिक कचरा संकलित करून त्यापासून पैसे कसे कमवता येतील याची माहिती दिली. ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मातीच्या कुंड्या आणि कल्चरद्वारे ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती करावी. ग्रामपंचायतीच्या उपक्रमात हिरिरीने सहभागी होत चिंचणी नगरीचं नाव उज्ज्वल करण्यास हातभार लावावा असं आवाहन रमेश मदने यांनी केले. यावेळी विश्वजित पवार म्हणाले, चिंचणी केंद्रात चांगले उपक्रम राबवलेत. शाळेची प्रगती करण्यासाठी समाजातील चांगल्या व्यक्तींचा सहभाग वाढवणं आवश्यक आहे, तरच शाळेची गुणवत्ता आणि प्रगती वाढण्यास मदत होईल. तसेच शालेय पोषण आहारात गुणवत्ता वाढवण्यासाठी पोषण तत्वांचा समावेश अपेक्षित आहे. त्याचबरोबर फळे आणि भाजीपालांचा समावेश करणं गरजेचं आहे. विद्यालयात येणाऱ्या काळात आवळा, चिंच, जीवनावश्यक वृक्षांची लागवड करणार आहे. पोषण आहारात नवे उपक्रम राबवणार तसेच स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मूलनाचे उपक्रम करणार असल्याचं मदने यांनी सांगितलं.